बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद इथं गारपीट झाली आणि अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. कुठं निंबाच्या आकाराच्या गारा पडल्या, त्यामुळं शेड नेटसह इतर पिकांचं सुद्धा नुकसान झाल्यानं बळीराजा हतबल झालाय. मात्र गारांचा पाऊस एवढा होता की 15 तासानंतरही गारांचा खच अद्याप कायम असून गारा अद्याप विरघळल्या देखील नाहीत. त्यामुळे या भागातील गारांची तीव्रता कशी होते हे यातून दिसतंय. या गारांचा खच एकत्र झाल्यानं जवळपास 40 ते 50 किलोचा गार तयार झालाय. ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीनंतर आता शेतकऱ्यांना फक्त शासनाकडून आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. सिंदखेड राजा तालुक्यातील गहू, हरभरा, मकासह संत्रा पिकांचं सुद्धा गारपिटीनं मोठं नुकसान झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, सिंदखेड राजा, बुलढाणा.